तर याकडे सुद्धा सर्व खेळाडूंनी तसेच कमिटी आणि पंच यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे। या प्रत्येक नियमाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे। दोन्ही संघाचा 12th मॅन समालोचन कक्षात पाठवा। दोन्ही संघाचा 12th मॅन गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन अजित, तर स्ट्राईकला विनोद आणि शुभम ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते। परित्राणा साधूनाम विनाशाच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभव आम्ही युगे युगे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। स्वराज्याचा भगवा आम्ही हातात पेलून धरला होता, काळाही पाहून आम्हाला मागे सरला होता। तलवारीचा घाव माझ्या मर्द मावल्याने छातीवर झेलला होता। अरे सांगतोय छाती डोकून अभिमानाने उभ्या जगाला, माझ्या जिजाऊच्या शिवबाने एक अफजाल्या उभा फाडला होता। राजे शिवछत्रपतींना मानाचा वंदन करूया आणि जाऊया मैदानात, जिथे या पर्वाची, या सामन्याची आणि या स्पर्धेची सुरुवात झाली उत्तुंग षटकारांनी डीजे। फुटो त्याच्यावर आक्रमण होताना आपल्याला पाहायला भेटतंय। मैदानात दुसऱ्या चेंडूवर मात्र चुकी होताना पाहायला भेटते। तिथे धावफलक 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण पाहायला भेटतंय। पहिला दिवस शिवनेरी चषक 7 धावा। तिथे आपण सुद्धा तयार राहायचं आहे। आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट संघांचं, त्यासोबत अध्यक्ष सन्माननीय श्री राम सावंत साहेब असतील, उपाध्यक्ष सचिन जाधव साहेब असतील, खजिनदार विजय सालुंके साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं। आपलं सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे कुठल्या जातील पाहणं जास्त गरजेचं असेल शिवनेरी चषक 2024। हेलिकॉप्टर उडवला आणि हेलिकॉप्टर निघून गेलाय 4 धावांसाठी। फरार येतोय चौकार आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल। धावसंख्या होते संघाची पाहायला भेटतायत विनोद एक षटकार, तर शुभमच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला भेटतोय। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय। यावेळेस पंच 2 हस्तांतर करतायत आणि वाईट चेंडू घोषित करतायत। अवंतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाते। धावसंख्या 13 ने धावफलकावर येताना पाहायला भेटते। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार, आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट संघांचं, त्यासोबत त्यांचे पाठीराखे सर्वांचं हार्दिक स्वागत। यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत असताना पाहायला भेटतो। लॉंग ऑन रिचर मध्ये खेळाडू आहे, 1 हँडेड कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच। आणि एक मोठा झटका लागतोय तो शुभमच्या स्वरूपात जाणाई 11 जंगलवाडी या संघाला। नवीन पॅटर्न, नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय। यावेळेस पुन्हा एकदा पंच वाईट चेंडू घोषित करतील। अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाते। 14 ऑन स्कोर कार्ड, 14 धावा धावफलक येताना पाहायला भेटतायत। 14 या आकड्याचा विचार केला ना तर पुढच्या महिन्यामध्ये 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरी करताना पाहायला भेटतो आणि तोच आकडा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतोय। यावेळेस पुन्हा एकदा फटका फासलाय, चेंडू हवेत, रविराज त्या ठिकाणी येतो आणि यावेळेस थोडंसं मिसफिल होताना पाहायला भेटलं। एलिव्हेशन चांगलं होतं, एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडूला गॅदर करता आला नाही आणि म्हणून की काय झेल ड्रॉप केला जातो आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते। धावसंख्या होते संघाची 15।
15 ऑन स्कोर कार्ड शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय. सचिन हरिकर, दीपक सावंत, लक्ष्मण सावंत, मच्छिंद्र सावंत, गणेश सावंत, ऋषिकेश सावंत सर्व आयोजकाच्या भूमिकेत एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला या पहिल्याच दिवसाला पाहायला भेटतंय. याचा हलक्या हाताने टॅप केले चेंडूला, एक कव्हर रिझन मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. परार चौकार. एकोणीस धावा दाखल करायचा पाहायला भेटत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या षटका अखेर 19 धावा. आता मात्र 19 आकड्याचा विचार केला तर 19 फेब्रुवारी जगात भारी असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे साजरी करताना पाहायला भेटतो. तर ज्या संघाची बॅटिंग असेल त्यांनी कृपया पलीकडे जे आपल्याला कक्ष बांधून उभं करण्यात आलेलं आहे तिकडे जायचं आहे. ज्या संघाची बॅटिंग आहे जंगलवाडी टीम पलीकडे तिथनं एंट्री घ्यायची आहे. तुम्ही तिथं त्या ह्याच्यात तिकडे खुर्च्या वगैरे ठेवल्यात बसायला, तिकडे जायचं ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी. कृपया सर्वांनी सहकार्य करायचं. इथून पुढच्या सगळ्या संघांना विनंती असेल ज्यांची फलंदाजी असेल त्यांनी त्या कक्षामध्ये बसायचं आहे. तुमच्यासाठीच ते आपण उभं केलेलं आहे जेणेकरून कोणाला उन्हाचा त्रास होऊ नये किंवा बाकीच्या गोष्टींना सामना करता येऊ नये म्हणून. ज्यांची पण फलंदाजी असेल त्यांनी कृपया त्या कक्षाचा वापर करायचा आहे, पुरेपूर वापर करायचा आहे. चेक. थँक्यू. एक भव्य दिव्य आयोजन असताना तुमच्या सर्वांसाठी आयोजकांमार्फत या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असताना सुद्धा आपण डगआउट मध्येच दाखल व्हायचा आहे. कुलदीप कुलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन दाखल होताना पाहायला भेटतोय. यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न. पंच नो चेंडू घोषित करतायत. नो चेंडू आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी खराब होताना पाहायला भेटते. आणि या नो चेंडूने मात्र येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा दाखल येताना पाहायला भेटतायत. शिवनेरी चषक 2024 पहिल्या षटकार आलाय, पहिला चौकार आलाय. यावेळेस पॉइंट रिझन मध्ये खेळाडू आहे, थोडासा फंबल झाला परंतु 2 धावा मात्र यशस्वीरित्या अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 22 ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावलकर पाहायला भेटतायत. शिवनेरी चषक, शिवनेरी बॉईज जुगाईवाडी यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट संघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अतिरिक्त चेंडू, चुकीचा चेंडू आणि चुकीची लेंथ. धावसंख्या मात्र पुढे जाईल. 23 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र 23 आकड्याचा विचार केला. आजची तारीख 23 एप्रिल आपण स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतोय. कुलदीप कुलंदाजी मार्कवर सज्ज असताना पाहायला भेटतोय. 2 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत हाताळलेत. तो येणारा पुढचा चेंडू त्या प्रकारचा स्लोअर पद्धत चेंडू, त्याच्यावर चांगला फटका. काऊ कॉर्नर रिझनला रविराज चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटतंय. चेंडूची फेक केली जाते आणि धावा अर्जित केल्या जात आहेत. त्या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 25 स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतायत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 25 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतायत. पुलर चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर पाहायला भेटला परंतु लॉंगर रिझर्व मध्ये विजय चेंडूवर येतोय आणि चांगला थ्रो परंतु धावसंख्या थांबणार. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पुढे वधारेल. धावसंख्या धावून पोहोचते संघाची 26. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 26 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतायत. सकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये धावा होताना पाहायला भेटतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्याच्यावर हलक्यात आणि चेंडूला ट्रॅव्हल केलंय. पुन्हा एकदा लॉंगॉनची दिशा आणि तदनंतर 1 धाव अर्जित केली जाते.
27 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतायत. सचिन आरेकर, दीपक सावंत, लक्ष्मण सावंत, मच्छिंद्र सावंत, विनोद सावंत, गणेश सावंत, ऋषिकेश सावंत, संपूर्ण सावंत भावकीच आयोजकाच्या भूमिकेत पाहायला भेटते. फक्त आरेकर दादा यांना सोडले तर यावेळेस शरीराला वेध झालाय चेंडू, परंतु लेगबाईटच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली जाईल. पहिली लेगबाईटची धाव या सामन्यात आपल्याला दाखल होताना पाहायला. बॅट कट आहे, ओके, चुकीची दुरुस्ती, बॅट कट. ही धाव मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, कारण की इथे प्रत्येक धावाचा विचार केला जाईल. कारण की मालिकावीरसाठी आपण विशेष पारितोषिक होम थिएटर जे सचिन जाधव विरेवाडी आणि चषक चंद्रकांत कदम यांच्याकडून प्राप्त होत आहे. म्हणून इथे प्रत्येक धाव, प्रत्येक फलंदाज गोलंदाज यांचे नेट रन रेट पाहणे जातील, पॉइंट्स पाहिले जातील. चांगला चेंडू पर्यंत पंच तेवढंच आमंत्रित करतील. अगदी ऑफस्टिकच्या बाराचा बाहेरचा हा चेंडू पंचांनी हेरलं आणि दंडित केलं गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 29-29. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर बरेच अवांतर धावसंख्या या षटकामध्ये येताना पाहायला भेटतायत. दीपक सावंत स्वतः स्कोररच्या भूमिकेत पाहायला भेटतायत. आयोजकच सर्व काम करताना पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू, चुकीची लेंथ, नो चेंडू. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा. पंचांच्या भूमिकेत तुषार डांगे, विशाल मालेकर आणि सत्यवन ढोणे तिन्ही पंच दाखल होत आहेत. चांगली पंचांची भूमिका ठाणे, कल्याण, भिवंडी शहरामध्ये सातत्याने पाहायला भेटते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. 2 षटका अखेर आपण धावसंख्या पाहतो ती संघाची 29-30 धावा पाहायला भेटतात. 15.00च्या धावसंख्येच्या सरासरीने धावा मात्र पुढे जातील आणि 2 षटका अखेर 30 धावा. चला घाई करायची आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत शिवनेरी चषक अध्यक्ष रामसाहेब सावंत असतील, उपाध्यक्ष सचिन साहेब जाधव असतील, खजिनदार विजयदादा साळुंके असतील. आपल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर त्यांना पण व्हायचं आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन राहुल तयार होताना पाहायला भेटतोय. 24 संघ या स्पर्धेत दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील आणि शिवनेरी चषक पर्व 2 आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन. राहुलचा पहिला चेंडू, हा प्रकार, त्याच्यावर प्रहार, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. 4 धाव होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 34 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतायत. एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटला. फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून चांगली फलंदाजी. शुभम मात्र डगआउटच्या आश्रयाला असताना विनोद आणि प्रमोद ही जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली धावसंख्या आतापर्यंत धावपलकावर येताना पाहायला भेटले. 34 धावा. एवढ्याच आडव्या बॅटने चांगला फटका, परंतु डीप स्कोर लेग रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅकचा 2रा चौकार डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि पहिली चौकारांची हॅट्रिक साकारेल का प्रमोद पाहणं जास्त गरजेचं असेल. तर गोलंदाजाला सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की धावा 38 धावपलकर येताना पाहायला भेटतायत.
पहिला सामना आणि पहिली लढत आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटते. स्वतः दीपकदादा सावंत स्कोररच्या भूमिकेत पाहायला भेटतायत. चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. मी येण्याच्या अगोदर ते मायक्रोफोनवर सुद्धा या स्पर्धेचा शुभारंभ करताना पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डिस्कर लेग रिजन मध्ये या स्पर्धेतला पहिला चौकारांची हॅट्रिक साकारणारा फलंदाज डीजे वाजीव. शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेतला पहिला फलंदाज ज्याने चौकारांची हॅट्रिक साकारली. धावसंख्येवर जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी. बेचाळीस धावा. प्रमोद काय फलंदाजी करतो. आक्रमक विस्फोटक फलंदाजी. यावेळेस बॅटची रिडिंग आहे जे लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार चौकारांचा चौकार डीजे वाजीव. चौकार आला. 4 बॅक टू बॅक चे चौकार. राहुल याच्यावर आक्रमण आणि विस्फोटक फलंदाजी. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल का आणि हो विकेटचं बटन. थँक्यू. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनचा नियमच आहे मित्रांनो. म्हणून आपण जेव्हा मैदानात दाखल व्हाल पेनल्टी टी शर्ट ओके. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आपल्या असोसिएशनचा नियम आणि या नियमाचं पालन सर्वांनी करावं अशी असोसिएशनची नेहमीच मागणी असते. नवीन पॅटर्न मैदानात दाखवतोय प्रदीप. चांगली फलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून पाहायला भेटली. स्मॉल बट स्वीट इनिंग. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंच लेगच्या बाहेरचा हा चेंडू अर्थात वाईड चेंडू घोषित करतील. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 47 ऑन स्कोर कार्ड. अर्धशतकाच्या उंबरट्यावर येऊन संघ पोहोचलाय. अजून एक षटक शिल्लक असेल आणि तद्वर धावा 47. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. विकेटचं बटन. ठीक आहे. चौकार आले. तदनंतर 2 चेंडू आणि 2 विकेट आलेत. अर्थात जेव्हा दुसऱ्या सामन्यात जर राहुल गोलंदाजीवर आला आणि त्याने पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतला तर त्याची ती हॅट्रिक होईल मित्रांनो. हे लक्षात घ्यायचं आहे. विजय दाखल होताना शेवटचं षटक आणि यानंतर तयार राहायचं श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी विरुद्ध तारकेश्वर 11 पाबलवाडी.
या दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधार आणि टॉस्का बॉक्स मध्ये दाखल व्हायचा या षटका अखेर. पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटला. डीप स्कोरले ग्रिझर मधून चेंडूची फेक आणि धावा अर्जित केले जात आहेत त्या 2. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र 49 अर्धशतकाच्या उंबरठ्यावर दाखल होताना पाहायला भेटेल. सूर्याची वाडी आणि पाबलवाडी त्याला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये दाखल करायचा आहे या षटका अखेर. क्रिकेटचा हा रणसंग्राम शिवनेरी चषक शिवनेरी बॉईज जुगाईवाडी यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आणि या वेळेस सुद्धा चेंडूने बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 53 धावसंख्येवर जाऊन पोहोचला. अर्थात धावांचं अर्धशतक यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटते. पहिल्याच सामन्यामध्ये धावांचं अर्धशतक 53 धावा. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात चांगला फटका काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने चेंडू जातोय परंतु 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न मनसुबा आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतात. डबल पंजा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटलाय 55 धावा. पहिलंच पर्व अगदी चांगल्या पद्धतीने गाजल्यानंतर दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात धावसंख्येचा विचार केला तर 55 धावा आपल्याकडे येताना पाहायला भेटतात. पहिल्याच सामन्यामध्ये आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली. त्यानंतर प्रमोदची चांगली इनिंग सुद्धा पाहिली. यावेळेस मोठा प्रहार चेंडू जाईल. स्वयंसेवक जर असेल तर त्याने सांगायचं 4 धावांसाठी फरार चौकार. ओव्हर टू डीजे. चला संगणक सूर्याची वाडी पाबलवाडी आपण दाखल राहायचंय टॉस्का बॉक्स मध्ये. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल मित्रांनो. धावसंख्या होती संघाची 59. बॅटचे लिडिंग एज थोडस खालच्या बाजूला चेंडू राहिला परंतु शॉर्ट मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड 60 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी पाहायला भेटली ती विनोद आणि प्रमोद या दोन्ही फलंदाजांची. विनोद मात्र सलामीला मैदानात आलाय आणि तो अजूनपर्यंत शेवटपर्यंत अजून मैदानात दाखल आहे. वैयक्तिक 25 धावांची खेळी करताना पाहायला भेटतोय तो विनोद. यावेळी चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. 151 रिझनला खेळाडू आहे. खेळाडू चेंडूवर पोहोचतोय तद्वर धावा अर्जित केल्या जातात त्या 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावसंख्या होती संघाची 4 षटका अखेर 62 धावा बनवायच्या आहेत त्या 63 धावा शिवशक्ती मस्करवाडी या संघाला. 24 चेंडू आणि 63 धावा. तदनंतर मी दुसरा पुकार देतोय श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी विरुद्ध तारकेश्वर 11 पाबलवाडी. चला टॉस्का बॉक्स मध्ये दाखल व्हायचा आहे कर्णधार. सर्व संघांना विनंती असेल जेव्हा आपण मैदानात दाखल होऊ तेव्हा आपण लाईनअपनेच मैदानात दाखल व्हायचं आहे. कंपल्सरी चेसिंग असेल कंपल्सरी ड्रेसिंग असेल हा असोसिएशनचा नियम आणि या सर्व नियमांचं पालन तुम्ही करणं तेवढंच गरजेचं आहे. एक चांगलं आयोजन. चला टॉस्का बॉक्स मध्ये दोन्ही संघ दाखल होत आहेत. आपण जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये.
हॅलो शिवनेरी बॉईज दुसरा सामना एका बाजूला असेल पाबलवाडी तर दुसऱ्या बाजूला सूर्याची वाडी. दोन संघनायक आमने सामने येत आहेत. सन्माननीय संतोषदादा सावंत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करतोय आणि अजय आणि सागर या दोन संघांदरम्यान संघनायकांदरम्यान हा सामना होताना आपल्याला पाहायला भेटेल. सन्माननीय सावंत दादा त्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. पाबलवाडी प्रथमतः नाणेफेक जिंकताय आणि काय स्वीकाराल? चर्चा करून सांगेन मी प्लेयरना. फिल्डिंग मी स्वीकारेन पहिली. क्षेत्ररक्षण करण्याचा विचार असेल परंतु पहिल्या जर सामना पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 63 धावा आपण बॅटिंग होते परंतु विरोधी संघासमोर तुमचं काय रणनीती असेल? कमीत कमी धावा कशा दिल्या जातील याकडे लक्ष असेल आमचे आणि बॉलर आहेत आमच्याकडे चांगले त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे गोलंदाजीच्या ताकदीवर तुम्ही कमी धावा रोखण्याचं काम कराल. धन्यवाद. त्यानंतर बॅटिंग आली फलंदाजी आली तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आमचा पूर्णपणे धावा जास्तीत जास्त जेवढ्या धावा बनवता येतील तेवढा बनवण्याचा प्रयत्न असेल. तरी कम से कम 60+ असेल असं टार्गेट असेल आमचं नक्कीच. शिवनेरी चषक 2024 पर्व दुसरे आयोजनाबद्दल काय म्हणाल दादा? हॅलो नक्कीच सुंदर असं नियोजन केलेलं त्यांनी कारण की त्याचबरोबर आपल्या असोसिएशनचे स्वतः अध्यक्ष आहेत त्या टीममध्ये त्याच्यामुळे नक्कीच या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं नियोजन आहे त्यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद करतो की सुंदर असं नियोजन केलंय त्यांनी त्याबद्दल. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानात जिथे 64 धावांचा पाठलाग करायला उतरलेला संघ. चला बॅटर मैदानात दाखल करा. मस्करवाडी संघ आपले लवकरात लवकर बॅटर मैदानात उतरवायचे आहेत. सामना स्पीडअप करायचा आहे. जरा वेळेच्या अभावाखाली सामना स्पीडअप करायचा आहे. मस्करवाडी संघ वेळेचं बंधन पाळायचं आहे अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येक संघाला ही सूचना आहे. आपण स्वतःच जर वेळेचं बंधन जर पाळलं गेलं तर बाकीचे संघ सुद्धा आपला आदर्श घेणार आहेत आणि वेळेत सगळं आपलं हे नियोजन पूर्णत्वास नेण्यास मदत होणार आहे आपल्या सर्वांनाच. पंचांकडून इशारा येतोय सामना चालू करण्यासंदर्भातला आणि या पहिल्या सामन्यातील दुसरा डाव चालू होतोय. सुरुवात करतोय प्रवीण आणि सामना करेल तो शुभम. आणि हा चेंडू पाहूया. पंचांचा इशारा 4 धावा. अतिशय उत्कृष्ट प्रकारचे बॅटिंग प्रदर्शन पाहाव्यास पाठलाग करायला उतरलेला विरोधी संघ सुद्धा त्याच प्रकारची सुरुवात करताना पाहायला भेटतं. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. 4 धावांनी स्कोर कार्ड आणि या धावफलकाचा श्री गणेश होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून श्री इव्हेंटच्या माध्यमातून जे लाईव्हला प्रेक्षक जोडले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कॉलेजपंचा 2 असा मंत्र करतील. वाईट चेंडू घोषित करतील. ऑफस्टिकच्या बऱ्याचचा बाहेर चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा हा चेंडू आणि परंतु परिणाम मात्र वाईट चेंडूने येतोय. शुभमा हाच शुभमा मैदानात दाखल असताना त्याने मात्र
एक चौकार मारणार दुसऱ्या चेंडूवर बाद होताना पाहायला भेटला होता, सलामीला आला होता, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची करतोय पाहणं गरजेचं असेल. हा ट्रॅकर त्याच्यावर चांगला फटका येताना पाहायला भेटतोय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार चौकार. दिवसभर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यांचा या ठिकाणी आपल्याला नजराणा पाहायला भेटेल, कारण की स्पर्धा आहे शिवनेरी चषक. त्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्यांच्याच नावाचा जयघोष आज आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेस फुल टॉस त्याच्यावर आक्रमण, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल 4 धावांसाठी फरार, परंतु पंच नो चेंडू घोषित करतील. डीजे वाजीव. पहिल्या इनिंग मध्ये चौकारांचा चौकार पाहिला, पहिली हॅट्रिक पाहिली, परंतु सेकंड इनिंग मध्ये सुद्धा चौकारांची हॅट्रिक येताना पाहायला भेटते. आणि फलंदाजी यावेळी मात्र प्रवीण. या स्पर्धेतली शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेतली आपण दुसरी हॅट्रिक सुद्धा पाहिलेली आहे. फ्रीडचा चेंडू त्याच्यावर आक्रमण, चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय, परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार येतोय चौकारांचा चौकार. डीजे. आणि प्रत्येक गाण्याचा अर्थ काही ना काहीतरी निघत असतो आणि याच अनुषंगाने गाण्यांचं लिखाण असतं. पुढचा एकदा यावेळेस दांडी 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 गुल, विकेटचं पतन, पहिला झटका. डीजे तू वाजीव. करामात केले. जो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता त्यालाच मात्र डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन बॅटर मैदानात दाखल होत होते रविराज हा फलंदाज, ज्याने या स्पर्धेतला पहिला एक नेत्रदीपक झेल टिपला, 1 हँडेड कॅच ज्याच्या माध्यमातून प्राप्त झाला, असा रविराज मैदानात येताना पाहायला मिळतो. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा, एका दिवसामध्ये आपल्याला सामने आपल्याला एका दिवसामध्ये संपुष्टात आणायचे आहेत आणि या अनुषंगाने तुमचा स्पीडअप तुम्हाला घाई करावी लागेलच. यावेळेस सफल होऊन चांगला स्ट्रोक, परंतु फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू जाईल 4 धावांसाठी फरार येतोय चौकार. येताना पाहायला भेटतायत. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्याच सत्रामध्ये चांगल्या धावा होताना आपल्याला पाहायला भेटतायत. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगला पहिल्या षटकाला सुद्धा 19 धावा होत्या आणि इथे मात्र 22 धावा येताना पाहायला भेटतायत. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावर चांगला फटका, पुन्हा एकदा चांगला चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा भेटतील 4 चौकार.
चौकार. शिवनेरी चषक 2024 पर्व दुसरे या स्पर्धेतील सेकंड इनिंगचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकात 6 चौकार येताना पाहायला भेटत आहेत आणि पहिल्या इनिंगचा विचार केला तर काहीतरी नवीन विक्रम झाले. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा एक चांगला विक्रम माझ्या मते सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की 6 चेंडू आणि 6 चौकार येताना पाहायला भेटत आहेत आणि नवा विक्रम घडलाय तो शिवशक्ती मस्करवाडी या संघाकडून. चांगली फलंदाजी पहिल्या संघाचा 26 धावा धावपल त्यांना पाहायला भेटतात. निलेश या गोलंदाजीला पाचारण करत असताना पाहायला भेटतोय. 63 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच धावांचा धाव करत असताना चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक हे पॉवर प्लेच्या अनुषंगाने असतं आणि तदनंतर फील्ड रिस्ट्रिक्शन कमी होते आणि पुढचे 3 षटक हे विदाऊट पॉवर प्ले आपल्याला पाहायला भेटतात. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय. आलेल्या सर्व क्रिकेट संघांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, ऑन साइडला फटका, परंतु विकेटचं बटन डीजे. पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त करतोय. 63 धावा रोखायच्या आहेत आणि त्यासाठी अशी गोलंदाजी करणे गरजेचं असेल. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत ही स्पर्धा आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय आणि पहिलाच सामना. चला घाई करायची आहे, स्पीडअप घ्या. विजय नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. विजय नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पहिल्या चेंडूचा विचार केला तर विकेट, दुसऱ्या चेंडूचा विचार करत असताना आपण पाहतो लेगस्टिकच्या बराच बाहेरचा हा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 27 धावा धावपल येताना पाहायला भेटत आहेत. सेकंड इनिंग चालू असताना आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, थोडासा चेंडू टप्पा पडला आणि आतल्या बाजूला इन कटरचा हा चेंडू पाहायला भेटला. डॉट डिलिव्हरी येते आणि तदनंतर धावसंख्या मात्र स्थगित असेल, धावसंख्या थांबलेली असेल. धावसंख्या असलेली संघाची 27. चांगले चेंडू, 2 चेंडू चांगल्या पद्धतीने येताना पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला चेंडूला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय डिस्कर लेग मध्ये, जिथे फंबल झालं परंतु बॅकअप होत आणि बॅकअप मुळे धावसंख्या रोखली गेली. एकच धाव अर्जित केली, 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 29. 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावपलकर येताना पाहायला भेटत आहेत. शिवनेरी चषक 2024 दुसरा सामना श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी, तारकेश्वर 11 पाबलवाडी या 2 संघांदरम्यान पाहायला भेटेल. फुल टॉस होता परंतु पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला भेटला नाही. रिझर्व मध्ये खेळाडू आहे. पुन्हा एकदा 2 धावांचा परिक्रमा पाहायला भेटत आहे. दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल. पण मित्रांनो 63 धावा बनवायच्या, तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 26 धावा आल्यात. जी सरासरी गाठायची होती ती सरासरी आतापर्यंत पाहायला भेटले. सफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात पंच दाखल करतायत आणि पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मात्र अपील करताना पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी निलेशची. 2 निर्धाव चेंडू या षटकामध्ये पाहायला भेटलेत आणि केवळ धावा पाहायला भेटल्या त्या 6. पाच धावा पाहायला भेटल्या. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक,
चेंडू जाईल दूर 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 आणि भुरकड सी रे शा पार आणि या 6 धावणी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 37 होणं स्कोर कार्ड. 37 धावा धावपलकर येताना पाहायला भेटत. सेकंड इनिंग मधला पहिला षटकार बॅटर विजयच्या बॅटमधून येताना पाहायला भेटतोय. तत्पूर्वी शिवनेरी क्रिकेट असोसिएशन तसेच शिवनेरी क्रिकेट संघाचे एक नावाजलेले फलंदाज तसेच नावाजलेले गोलंदाज मच्छिंद्र सावंत आबा, आपले सगळ्यांचे लाडके आबा आपण पाहू इच्छिता मैदानामध्ये उपस्थित राहिले, त्यावेळी त्यांचे मनपूर्वक आभार. मच्छिंद्र सावंत यांचे या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक 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 स्वागत. आणि चला स्पीडअप करा पंच, काही करायचे. 2 षटकाखेर धावसंख्येची संघाची 37 होणं स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 13.00च्या धावसंख्येच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. जिथे धावसंख्या बनवली होती संघाने 63. गोलंदाजी मार्कवर विनोद, तोच विनोद ज्यांनी वैयक्तिक 25 धावाची इनिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. बॅटची लिडिंग आहे परंतु शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि धावसंख्या अर्जित केली जाते ती 1. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 38. 2 विकेट असं समीकरण पाहायला भेटतंय. विजय 5 चेंडू आणि 10 धावांची इनिंग खेळताना पाहायला भेटतोय. मस्करवाडी संघाला विनंती, डगआउट उपलब्ध आहेत, सर्वांनी डगआउट मध्ये बसायचं आहे. मैदानात कुठलाही संघ दाखल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी डगआउट आहे, सर्व सुविधा उपलब्ध असताना आपलं सहकार्य आम्हाला नक्कीच अपेक्षित असेल मित्रांनो. चला अजून सुद्धा एक खेळाडू आहे डगआउट मध्ये, डगआउटच्या आत जायचं आपण. फास्ट अँड फ्युरियस चेंडू, गुडलेनचा हा चेंडू येतोय डॉट बॉल. 3ऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने होताना पाहायला भेटते. 2 चेंडू 38 धावा 2 विकेट असं पाहायला भेटतंय. येणारे 9 चेंडू 10 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. क्रिकेटचा हा रणसंग्राम शिवनेरी चषक 2024. चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टिरक्षकाच्या चांगल्या भूमिका साकारताना पाहायला भेटतोय तो शुभम. चांगलं मैदानाचं क्षेत्ररक्षण त्याने सजून ठेवलं आणि म्हणून की काय एकच धाव अर्जित केली जाते. येणारे 9 चेंडू आणि 24 धावा. विजय 7 चेंडू आणि 11 धावांची इनिंग करताना पाहायला भेटतोय. तर रविराज 3 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर धाव अर्जित केली जाते ती 1 आणि दुसरा धावचा प्रयत्न करता फलंदाज झालाय बाद. ओव्हर टू डीजे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट येताना पाहायला भेटतोय. चुकीची दुरुस्ती. धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं पाठलाग करायचा आहे. चुकीची दुरुस्ती. चुका या माणसाकडे होत असतात आणि परावर्तित होत असतात. तर आमच्या चुका तुम्ही पदरामध्ये एक माफक आशावादी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही सुद्धा माणूस आहोत, तुम्ही सुद्धा माणसंच आहात आणि माणसाचं नातं. चुकीची दुरुस्ती. या ठिकाणी 62 धावा झाल्यात, 63 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. 63 धावा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत ही स्पर्धा, श्री इव्हेंटची संपूर्ण टीम एक चांगली भूमिका सातत्याने आम्ही पाहतो. बऱ्याच स्पर्धा मी त्यांच्या समोरच्या भूमिकेत पाहिल्यात आणि एक चांगली क्वालिटी आणि
चांगलं प्रक्षेपित त्याचं होत असतं. यावेळेस 2च धावा अर्जित केल्या तर चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला 2 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 42 धावा विजयासाठी अजून 23 धावांची गरज असेल. 21 धावांची गरज असेल. मोठा प्रहार पुन्हा एकदा चेंडू जाईल गर्रकन सीमा रेषा पार. ठीक आहे. काही करा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. ऐसा नाही बरं का. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अतिशय निर्णायक धावसंख्या तुम्हाला उभारायची आहे. अर्थात काय तर कंपल्सरी चेसिंग असा निर्णय आणि असा नियम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत. मार्क सज्ज होते गोलंदाज प्रदीप. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं जास्त गरजेचं असेल. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतोय. शिवनेरी चषक 2024 पर्व दुसरे. चला घाई करा, स्पीडअप घ्या. बॅटची लिडिंग एज फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्राय ओढतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार ओव्हर टुडीचे. पंच नो चेंडू घोषित करतायत. गोलंदाजाने कॅप परिधान करून या ठिकाणी गोलंदाजी केली आणि तद्वार चांगली चाणाक्ष भूमिका आपल्याला पंचांचे पाहायला भेटते. नो चेंडू येत आहेत, अर्थात समीकरण पुन्हा एकदा बदलतायत. टेनिस क्रिकेटचा नियम आहे, किंबहुना प्रत्येक असोसिएशनचा सुद्धा नियम आहे मित्रांनो. आणि या सर्व नियमांचं पालन आपण करणं तेवढंच बंधनकारक आहे. परंतु कॅप परिधान गोलंदाजी केली याचा काही परिणाम नाही, परंतु परिणाम झाला तो स्कोर कार्ड वर. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आणि येणार पुढचा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा, म्हणजे दुधात साखर पडल्यासारखा परिणाम आपल्याला पाहायला भेटतोय. मोठा प्रहार फ्रीटचा चेंडू, चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय, परंतु डिस्कर लेग रिजन मध्ये झेल सुटला. झेल टिपला असता तरी सुद्धा कोणताही परिणाम नव्हता मित्रांनो, कारण की फ्रीटचा चेंडू होता आणि धावसंख्या मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 55 धावा. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. आता मात्र
हे येणारे 5 चेंडू गोलंदाज प्रमोद कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहणं जास्त गरजेचं असेल. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची क्रॉसिंग एज घेतली आणि चेंडू एकाच धावसाठी परावर्तित होताना पाहायला भेटतंय. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. कधी सामना मस्करवाडीकडे जातो तर कधी सामना जंगलवाडी या संघाकडे जाताना पाहायला भेटतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. अंपायर घेतलाय बॉलिंग चेक करायला. तुषार डांगे सर, आपण कुठे असाल? लवकरात लवकर समालोचन कक्षात यायचंय, व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी थ्रो बॉलिंग आहे का हे चेक करण्यासाठी बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. यावेळेस पंच 2 समांतर करतायत. वाईट चेंडू घोषित करतायत आणि अवांतर धावसंख्या स्कोर काढून येताना पाहायला भेटते. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे मित्रांनो. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. यावेळेस बॅटची लिडिंग, एक चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय आणि विकेटचा पतन. पुन्हा 3 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम. शिवनेरी चषक 2024 डीजे तू वाजव. हाच अजित पहिलं षटक हाताळताना पाहायला भेटला. आता अजित आपल्या संघाला जीत मिळून देतोय का पाहणं गरजेचं असेल. 3 चेंडूने 6 धावा आहेत. कधी सामना पुन्हा एकदा मस्करवाडीकडे जातोय तर कधी सामना जंगलवाडीकडे जातोय. काय घडतंय सामन्यामध्ये? 3 चेंडूने 6 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये ही धावसंख्या काहीच नाही. जिथे 1 चेंडू आणि 11 धावा होताना आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू, स्लोअर पद्धत चेंडू होता. पंजाकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज होतोय बाद. डीजे वर गोलंदाज प्रदीप येताना पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 6 धावा. मोठा स्ट्रोक येईल का? काय घडेल? षटकाराची अपेक्षा असेल ती संघ मस्करवाडी या संघाला. नवीन बॅटर मैदानात दाखवतोय सूरज. मैदानात सूरज, समोरच्या कक्षात सूरज आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग. निर्णायक धाव संख्या तुम्हाला उभारायची आहे. शॉर्ट फाईन लेगचा विचार केला तर शॉर्ट फाईन लेग आत घेतलेला आहे. डिस्कोर लेग पूर्णपणे पाठीकडे ठेवलेला आहे. फाईन लेग पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे. मिड विकेटचा विचार केला तर मिड विकेट रिझर्व सुद्धा तेवढ्याच. यावेळेस चांगला स्ट्रोक. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि थर्ड यार्ड सर्कल मध्ये चेंडू विसावला जातोय. समीकरण 1 चेंडू आणि 5 धावा. पहिल्याच सामना दुसऱ्या पर्वातील आणि पहिलाच सामना अतिशय
रोमहर्षक आपल्याला होताना पाहायला भेटतोय. प्रत्येक सामना तर चांगल्या पद्धतीचा होईल, परंतु या स्पर्धेची सुरुवात चांगल्या सामन्याने होता. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. मोठा प्रहार येईल का? फुलांचा चेंडू होता आणि विजय प्राप्त करतोय तो जाणाई 11 जंगलवाडी हा संघ. विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. आपण जाऊया डीजेकडे.